नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पिठलं भाकरी। याआधी मी तुम्हाला झुणका भाकरी दाखवली होती। आज आपण बघणार आहोत पिठलं आणि ज्वारीची भाकरी। इथे मी 2 वाट्या पीठ घेतले, त्यामध्ये आपण त्याच वाटीने, या वाटीचं माप आहे त्याच वाटीने आपल्याला 4 वाट्या यात पाणी घालायचे। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। ह्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत पूर्ण। हे बघा, व्यवस्थित सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत। हे घेताना बेसन चाळूनच घ्यायचंय, म्हणजे गाठी लगेच मोडल्या जातात यातल्या। आता आपण गॅसकडे वळूया। इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे। यात आता तेल घालूया। तीन चमचे तेल घातले। तेल चांगलं तापलं की यामध्ये घालायचं हिंग। हिंग नेहमीपेक्षा थोडं जास्त घालायचं आहे, कारण या हिंगामुळे मग आपल्याला बेसनाचा त्रास होत नाही। 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी तडतडायला लागली आहे, त्यात आता घालायचंय 1 चमचा जिरं। यामध्ये घालूया कढीपत्ता। कढीपत्ता थोडा परतून झाल्यावर इथे मी मिरच्या 2 मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण चांगलं ठेचून घेतलेलं आहे, ते घालायचे। मिरच्या तुम्हाला किती तिखट हवंय त्यावर आणि मिरच्या किती तिखट आहे त्यावर अवलंबून आहे। लसणीचा थोडा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचे। हे बघा, लसूण मिरची व्यवस्थित परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण हा कांदा घालायचा आहे। हे 3 मीडियम साईज कांदे घेतलेले आहेत मी चिरून, तो घालूया। पिठलं किंवा झुणक्यामध्ये कांदा जेवढा जास्त असेल तेवढं ते जास्त छान लागतं। कांदा मऊ होईपर्यंत जरा परतून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा चांगला मऊ झालेला आहे। यात पाव चमचा हळद घालायची। यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। झुणक्यामध्ये कोथिंबीरीचाही फ्लेवर अतिशय छान लागतो, त्यामुळे थोडी आधी घालायची आणि थोडी नंतर घालायची आहे। आता हे सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे। यामध्ये आता आपण हे जे बेसन पाण्यात मिक्स करून घेतलेलं आहे ते घालायचं। परत एकदा ढवळून घ्यायचं ते। तर यामध्ये आपण हे घालूया। आणि आता व्यवस्थित ढवळून घ्यायचंय, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात। गॅस बारीकच ठेवायचा आहे। व्यवस्थित सगळीकडून ढवळून घ्यायचंय। हे बघा, हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालायचंय। परत थोडीशी कोथिंबीर घालायची। हे चांगलं ढवळून घ्यायचंय। हे बघा, आता हळूहळू हे घट्ट होत जातं, म्हणून आपण यामध्ये थोडंसं परत पाणी घालूया, कारण पिठलं हे पातळच हवं थोडं। पाव वाटी मी पाणी घातलेलं आहे। आता हे बघा, हे सगळं नीट मिक्स करून घेतलंय। आता यावर आपल्याला आता 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचे, म्हणजे ते जे बेसन आहे पीठ चांगलं शिजेल। हे बघा, आता ह्याला उकळी यायला लागली आहे। यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूया। आणि यावर 5 मिनिटं आता झाकण ठेवून चांगली उकळी काढायची आपल्याला, कारण हे पीठ शिजायला हवंय। हे बघा, 5 मिनिटं झाली आहेत। छान उकळी आलेली आहे याला।
एकदा व्यवस्थित परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गरज असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी सुकलं असलं तर. मीठ थोडं चेक करायचं आहे, कारण आपण पाणी घालतो त्यामुळे थोडं मीठ कमी होण्याची शक्यता आहे. आता परत एकदा 5 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची, मग आपलं पिठलं तयार आहे. 5 मिनिटं झालेली आहेत, अगदी उकळी आलेली आहे पिठल्याला. हे बघा, हे एवढंच पातळ ठेवायचं आहे, ह्याच्यापेक्षा घट्ट करायचं नाही. आपलं पिठलं तयार आहे. गॅस बंद करूया आणि मस्त गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत हे सर्व करायचं आहे. हे बघा, आता इथे आपण ज्वारीची भाकरी बघायची आहे. हे मी पीठ घेतलंय, यात थोडंसं गरम पाणी घालूया. थोडंसं गरम पाणी घातलं की भाकरी छान मऊ होते, कारण पिठाला थोडासा चिकटपणा येतो आणि लाटायलाही आपल्याला सोपं जातं. एवढंच पाणी घालायचं, मग आपल्याला साधं थंड पाणी घालून मळून घ्यायचं पीठ. हे बघा, आता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया. थोडंसं गरमच आहे, यामध्ये थंड पाणी घालायचंय थोडं थोडं. हे बघा, पीठ छान मळून घ्यायचंय, म्हणजे मग भाकरी सुद्धा छान फुगते आणि अगदी लुसलुशीत होते. हे बघा, आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता भाकरी करायला घेऊया. इथे मी लावण्यासाठी थोडं पीठ घेतलेलं आहे. एक गोळा घेऊया, चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्याला थोडं पीठ लावायचं. इथे सुद्धा पोळपाटावर थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि आता भाकरी लाटायची. सगळीकडून व्यवस्थित सारखीच लाटायची. हे बघा, सगळीकडून सारखी लाटलेली आहे. तवा मी तापत ठेवलाय. इथे तवा तापत ठेवलेला आहे, त्यावर ही भाकरी आता घालायची आणि यावर थंड पाणी आपण लावून घ्यायचं. तर गॅस मोठा करायचा आहे. भाकरी पलटी करूया. परत पलटी करायची आणि ही आपण गॅसवर शेकायची. ही बघा, छान फुगलेली आहे. ही व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजून घ्यायची. आता ही काढून घेऊया. आता दुसरी सुद्धा अशीच भाजून घ्यायची. पलटी करून घ्यायची. परत पलटी करूया. गॅसवर सुद्धा भाजली तरी चालते आणि तव्यावर सुद्धा भाजू शकता तुम्ही. हे बघा, भाकरी कशी टम्म फुगलेली आहे. वाव, सगळीकडून नीट भाजून घ्यायचे. आपलं पिठलं तयार आहे, भाकरी सुद्धा तयार आहे. गरम गरम जेवायला बसूया. तुम्ही नक्की करून बघा, अतिशय सोपी रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
थँक्यू.